सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था, महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। मतदारसंघाच्या विकास कामांसाठी अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो। योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल। त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणं गरजेचं आहे। त्यासाठी विकास कामांचा निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरिकांना सुविधा द्या, अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी दिल्या। मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर मार्गी लावून हे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरू केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे। जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे प्रत्येक जनता दरबारात टप्प्याटप्प्याने शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांचा एकाच वेळी संपर्क करून प्रश्न सोडविले जात आहेत। सोमवार दिनांक 28 एप्रिल रोजी आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेऊन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मृद व जलसंधारण, जलनिस्सारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आदी विभागाचा जनता दरबार घेतला। यावेळी ते बोलत होते। आमदार आशुतोष काळे यांनी सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी एकाच वेळी न बोलविता टप्प्याटप्प्याने विविध विभागाचे अधिकारी जनता दरबारात बोलविले जाऊन नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। यावेळी गट विकास अधिकारी संदीप दळवी, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांचे समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मृद व जलसंधारण, जलनिस्सारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काहीच मार्ग नाही का तिथं क्रॉसिंग, आता रोड फोडून क्रॉसिंग करून घेतो आणि परत करून देतो, एवढंच पर्याय। काय काढायचा पर्याय लवकर करून देते। या ठिकाणी पाणी पुरवठा योजना, जलसंधारण आणि ड्रेनेज विभाग यांच्या जे काही अडचणी आहेत या संदर्भात आजचा जनता दरबार आयोजित केलेला होता। जलजीवन मिशन अंतर्गत सर्वच गावातील योजना मंजूर आहे, परंतु काही योजना या मंजूर होत असताना त्या गावाचा विचार करून झालेला नाही। ते आलेलं आहे फक्त आणि काहीतरी योजना बनवून द्यायची, योजना बनवून दिली, आम्ही त्याचा फॉलोअप घेतला आणि त्याला मंजुरी आणण्यासाठी प्रयत्न केले, परंतु ज्या काही अडचणी आहे या लक्षात घेऊन खऱ्या अर्थाने योजना होणं गरजेचं होतं। आता ज्या घडीला उक्कडगाव असेल, तिळवणी असेल, शिरसगाव, सावळगाव, आपेगाव या गावांना थेंबभरही पाणी नाही, टँकर लावायची परिस्थिती झालेली आहे। अशा परिस्थितीचा पूर्ण तो परिसर आहे। तिथे एक संयुक्त योजना व्हावी, त्याच्यामधून पिण्याचं पाणी त्यांना मुबलक त्या 5 गावांना मिळावं। त्याच पद्धतीने मोरवीच असेल, इथेही पाण्याची अडचण आहे। बाकीच्या गावांना पाणी आहे पण काही शुद्ध पाणी मिळत नाही। काही ठिकाणी पाणी तोंडात धरू शकत नाही किंवा आंघोळीला वापरू शकत नाही, इतर गोष्टीला वापरू शकतो, अशा पद्धतीचं पाणी आहे। आणि म्हणून या सर्व अडचणी लक्षात घेऊन काही आरक्षण आहे पाण्याचे, त्याचे बदलावे लागतील, नवीन योजना कराव्या लागतील, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या। राहिलेली योजना जे काही कामं पहिल्या योजनेमध्ये मंजूर आहे ते काही वाया जाणार नाही, ते पण वापरात येणार आहे, पण त्याच्याने काही प्रश्न सुटणार नाही, म्हणून नवीन योजना करणं गरजेचं आहे, अशा सूचना मी अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। त्या पद्धतीने ते प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा मी करेल। पुन्हा एकदा याचा फॉलोअप घेऊन त्या योजना मंजूर करण्यासाठी काय करावं लागेल ते करेल। जलसंधारणमध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे। गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या माध्यमातून काम करायला भरपूर मोठा स्कोप आहे। ते काम असेल किंवा जलयुक्त शिवारचं काम असेल, याचंही बरंचसं काम पेंडिंग आहे। कामं मंजूर आहे, परंतु पूर्णत्वाकडे जाण्यासाठी जे ठेकेदारांनी ते काम घेतलेलं आहे त्यांनी ते काम पूर्ण करावं। त्याचा चांगला जिथं कामं झालेले जलयुक्त शिवारचे, खिरडी असेल, बोलकी असेल, या गावामध्ये चांगला रिझल्ट त्यांना मिळाला।
भूगर्भाची पाणी पातळी त्याच्यामध्ये वाढ होण्यासाठी थोडीफार मदत त्यांना झालेली आणि म्हणून त्याचं काम पूर्ण झालं पाहिजे. जलसंधारणाची इतरही कामं आपले मुख्यमंत्री जलसंधारण योजनेमधून मंजूर आहे. इतर योजना त्यांनी काढलेल्या त्याच्या पण आपण मंजुरीसाठी प्रयत्न करून ते मंजूर करून आणलेले. वेस सोयगाव बंधारा याचं रूपांतर आपल्याला त्याचं काम एक जलसंधारणमधून मंजूर आहे. असे बाकीचे पण बंधारे आहेत जे आपल्याला याच्यामध्ये घेता येतील. त्याचे सर्वांचे प्रस्ताव आपण तयार केलेले. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी लागणार आहे. त्याचा पाठपुरावा माझ्या माध्यमातून मी करण्यासाठी मी त्या स्तरावर प्रयत्न करेलच. परंतु आलेला निधी हा वेळेमध्ये योग्य पद्धतीने खर्च झाला तर जनतेचा त्या ठिकाणी फायदा होईल, शेतकऱ्यांचा फायदा होईल. हे खऱ्या अर्थाने ठेकेदार असतील, अधिकारी असतील यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीने राहिलेले कामं आता पावसाळा चालू व्हायच्या अगोदर जेवढे शक्य होतील तेवढे कामं मार्गी लावावे, पूर्णत्वाकडे न्यावे ही सूचना मी त्यांना दिलेली आहे. बरेचसे कामं काही प्रमाणामध्ये झालेले 60% असतील, 65% असतील, राहिले 30%, 35%, 40% कामं हे लवकरात लवकर झाले पाहिजे एवढी सूचना आहे. बाकी तुम्हाला काही विचारायचं असेल विचारा. काय निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव. लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार, चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह 13 नोव्हेंबर 2024 पासून पुढे करण्याचे योजिले आहे. तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी. विवाह स्थळ HM राजपाल, विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा, येवला रोड, कोपरगाव. निमंत्रक HM राजपाल.